किचन आई की रसोई यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत जवसाचे लाडू। अलसी म्हणजे जवस म्हणजे अलसीचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी लागणारी सामग्री आहे साधारणतः पाऊण वाटी एवढं अलसीचं बीज आहे, 1 वाटी एवढा गूळ आहे, अर्धा वाटी तूप आहे, इलायची पूड आहे आणि सुखा मेवा, त्यामध्ये बदाम आहे, किसमिस आहे आणि शेंगदाणे आहे। तर आपल्याला सर्वप्रथम अलसी ही चांगली भाजून घ्यायची आहे। तर आपण भाजून घेऊया। चांगली 10 ते 15 मिनिट एवढी भाजून घ्यायची आणि कमी मंद आचेवर ही भाजायची आहे। तर हे बघा, अलसी छान भाजून झालेली आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिट एवढी मंद आचेवर भाजून घेतलेली आहे। ती आता तडकायला सुरुवात झालेली आहे, त्याचा रंग पण बदललेला आहे आणि हे लाडू खूप पौष्टिक असतात। त्यामध्ये ओमेगा 3 हा भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आपण हिवाळ्यात हे लाडू छोट्या मुलांना किंवा आपणही स्वतः खाऊ शकतो आणि खायला पण छान वाटते। फक्त अलसी ही छान भाजून घ्यायची आहे खरपूस, आणि जर हे खाल्लं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा वाताचा त्रास होत नाही। कॅल्शियम यामध्ये भरपूर प्रमाणात असते, त्याचप्रमाणे ओमेगा 3 फॅट आणि हे थंडीत छान आपल्याला खाल्ले तर आपल्याला आरोग्याला पण छान असते आणि आपण छान ही लाडू छोट्या मुलांना अंशापोटी सकाळी आपण देऊ शकतो किंवा आपणही जेवणाआधी किंवा सकाळी उठल्यानंतर आपण हे घेऊ शकतो। अलसी भाजून झालेली आहे, ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। थोडी थंडी होऊ द्यायची आहे आणि नंतर बारीक करायची आहे। बघा तुम्ही, कलर हा पूर्णतः बदललेला आहे आणि त्यानंतर आपण नंतरची प्रोसेस करूया। अलसी थंडी होतपर्यंत आपण जो सुखा मेवा आहे तो थोड्या तुपामध्ये भाजून घेऊया। याच कढईमध्ये आपण जो सुका मेवा आपण तयार केलेला आहे, अगदी थोड्या तुपात तो छान लालसर भाजून घ्यायचा आहे। आपण मंद आचेवरच भाजायचा आहे। सुखामेवामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या सुखामेवाचा समावेश करू शकतो। माझ्याकडे जो अवेलेबल होता तो मी टाकलेला आहे। तर आपण यामध्ये अक्रोडसुद्धा टाकू शकतो, त्याचप्रमाणे पिस्ता, अक्रोड, बदाम तर आपण टाकलेली आहेत, किसमिस, खजूर पण टाकू शकता। सर्व प्रकारचा मेवा टाकला की आपल्याला सर्व प्रकारचे पोषक तत्व आपल्याला मिळू शकतात, त्यामुळे आपण सर्व प्रकारचे मेवाचा सुद्धा यात समावेश करून घेऊ शकतो। पण छान भाजून झालेले आहे, तर याला पण आपण काढून घेऊया। त्यानंतर थोडा वेळ आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे जे अलसी आहे ती आपण बारीक करून घेऊया। तर आपण आता अलसी मिक्सरमधून छान बारीक करून घेऊ। तर हे बघा, आपण अलसी छान भाजून घेतलेली आहे, हे बारीक करून घेतलेली आहे भाजलेली अलसी। त्यानंतर आपल्याला समोरची प्रोसेस आपण करूया। तर आपली कढई, आपल्याला गूळ पण थोडा गरम करायचा आहे आणि त्यात तूप टाकायचं आहे आणि यात पाण्याचा अजिबात समावेश आपल्याला करायचा नाही आहे। जोपर्यंत आपल्याला गूळ छान होते, पातळ होईल, जसा पातळ झाला की तो लगेच बंद करायचा आहे। आता हे तूप पण यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि ह्या तुपाबरोबरच हे आपल्याला गूळ मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि गूळ मेल्ट झाला की आपल्याला लगेच हे
जे मिश्रण आहे ते आपल्याला त्या अलसीमध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर आपण बदाम आणि जे शेंगदाणे थोडे आणि जे शेंगदाणे, खजूर, बदाम जे घेतले होते ते पण आपल्याला एकदा दरदरे पिसून घ्यायचे आहे. ते पण आपण आता पिसून घेणार आहोत. तोपर्यंत आपला गूळ मेल्ट होतो. दरदरे करायचं आहे याला, बारीक होऊ द्यायचं. पण बघू शकता हे अगदी जाडसर मी बारीक करून घेतलेलं आहे. तर हे पण यात टाकायचं आहे. आणि आता आपला गूळ पण आता मेल्ट झालेलाच आहे. तर हे सर्व मिश्रण जे आहे ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला लाडू पण बांधायचे आहे. तर बघा आपलं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे थोडं थंड झालं की आपल्याला लगेच लाडू बांधायचे आहे. अगदी सहजरीतीने हे लाडू तयार होतात आणि आपण सकाळी हे अंशापोटी खाऊ शकतो. खायला पण छान वाटते. एकदा तुम्ही माझी रेसिपी नक्की करून बघा. आवडले असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मी आता हे लाडू बनवत आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान मिश्रण झालेलं आहे. तर हे लाडू सहजरित्या आपल्याला जमून जाईल. हे गरमच आहे त्यामुळे आपण रोज सकाळी आपण अंशापोटी हे खाऊ शकतो. यामुळे आपल्याला ओमेगा 3 सहजरित्या मिळून शकते आणि वाताचा वगैरे त्रास आपल्याला होणार नाही. त्याचप्रमाणे आपले केस, स्किन यालासुद्धा खूप फायदेशीर आहे. तर हे आपल्याला अलसी खायलाच पाहिजे आणि या लाडू स्वरूपात आपण सहजरित्या आपण खाऊ शकतो. खायला बेकार लागतच नाही. तुम्ही एकदा माझी रेसिपी नक्की करून बघा. वास पण छान येतो. यात विलायची पूड पण टाकून द्यायची आहे. मी टाकणं विसरलेली होती. तर आपल्याला हे पण यात ॲड करून घ्यायचे आहे. त्यामुळे वास पण अगदी छान येतो. आणि आपण परत एकदा लाडू बांधून घेऊया. थोडं थंड झालं की लगेच लाडू बांधायला सोपं जाते. तर गरम असल्यामुळे ते थोडं आपल्या हाताला गरम होते. बाकी लाडू लवकरच जमतात. पाहायला पण अगदी छान दिसते आणि खायला पण छान वाटते. अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेऊया. थोडं गरम आहे हे मिश्रण त्यामुळे हाताला चटके हे बसत आहे. तर आपण थंड झाल्यावर पण हे लाडू बांधू शकतो. असं काहीच नाही की हे जमणार नाही वगैरे. फक्त आपलं जे मेजरमेंट आहे गुळाचं ते व्यवस्थित टाकायचं आणि तूप थोडं कमी असलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण आपले लाडू बांधलेले आहे. तर हे आपण सकाळी खाऊ शकता आणि
यामुळे जे मिळणारे फायदे आहेत ते आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.